घेणार आहोत। 10 तारखेला 11 वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे, पंकजाताई मुंडे आहेत, माननीय आमचे दत्ता भरणेजी आहेत, आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही 6-7 जे मंत्री आहोत ही कॅबिनेट सब कमिटीची उपसमितीची बैठक ही 10 तारखेला 11 वाजता मी बोलवलेली आहे। जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा। या ठिकाणी राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंट करून सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे। काय म्हणणं आहे वडेट्टीवारचं त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं। उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होतं तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल। सरकारने ज्या 12 मागण्या ओबीसीच्या मान्य केल्या त्याबाबत जीआर काढण्यासाठी उद्या एक बैठक बोलवण्यात आलेली आहे। नाही, माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाळेंचं त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे। पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाचे जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला या संबंधी चर्चा करण्याकरता परवा 10 तारखेला 11 वाजता मी कॅबिनेट सब कमिटीची बैठक बोलवली आहे। मागील 20 वर्षात आदिवासी प्रवर्गातून अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून जवळपास 12,000 लोकांनी सरकारी नोकरी लागल्याचं समोर नाही, काय समोर आलं त्याची चौकशी झाली पाहिजे, कारण शेवटी चौकशीशिवाय या अशा विषयाला मीडियामध्ये बोलणं काही योग्य नाही। जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय, 17 तारखेपर्यंत प्रमाणपत्र वाटप केले नाही तर सरकार विरोधी भूमिका घेऊ असं त्यांनी सांगितलं। मी आधीच सांगितलं आहे की ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं असेल की शेड्यूल ट्राईबचं द्यायचं असेल की एसटीचं द्यायचं असेल, प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्मॅट आहे, प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना, तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात। म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। कोणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना। रोहित पवारांनी पुन्हा आरोप केला की जी जाहिरात दिली देवाभाऊची त्यावर 400 कोटी खर्च आला आणि ते निनावी का जाहिरात। उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवारजी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या। कशा कशा जाहिराती झाल्या, कुठल्या कुठल्या धनदांडग्या लोकांनी जाहिराती दिल्या, कसं कसं एक्स्टॉर्शन झालं। आम्हाला बोलायला लावू नका। देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखत आहे? या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवलं आहे देवेंद्रजींनी। आमचे एकनाथजी अजित पवार सोबत देवेंद्रजींनी खूप प्रेम कमवलं आणि इतकं प्रेम कमवलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी की 51% मतं 3,17,00,000 मतं देवेंद्र फडणवीस सरकारला हे मिळालेले आहेत। मग प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली यांच्या पोटात का गोळा आला? छत्रपती शिवरायांच्या साक्षीने एक जाहिरात येतं, त्यांचे फोटो असते यांच्यावर, मग छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी फोटो आहेत, त्या ठिकाणी देवेंद्रजी छत्रपती शिवरायाला नतमस्तक होत आहे आणि 14 कोटी जनतेला नतमस्तक होत आहे। हे राज्य जनतेकरता समर्पित आहे, हे राज्य जनतेकरता समर्पित असा भाव आहे। ॲडव्हर्टाइजमेंटचा भाव काय, ते भावना काय त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या जरा भावना समजून घ्या। छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन हे राज्य समाजाकरता समर्पित आहे, 14 कोटी जनतेकरता समर्पित आहे, ही भावना त्या ॲडव्हर्टाइजमेंटची आहे। आणि तुम्ही काय राजकारण करतात आहे? तुमच्या पोटात का गोळा उठला आहे? तुम्ही काय काय केलं जरा सर्व आहे आमच्याकडे आणि त्यामुळे मला त्यात काही जायचं नाही आहे। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमाबद्दल एखादी जाहिरात येतं त्यावर एवढं पोटसूट उडतं
मला वाटतं हे चुकीचं आहे. एक नाही 1000 जाहिराती येतील. देवेंद्र फडणवीसजींनी एवढं कमवलं आहे आणि त्यामुळं राज्याकरता देवेंद्र फडणवीसजी एक कर्तृत्ववान नेतृत्व आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की या जाहिराती अनेक लोकांनी दिल्या तरी आणि काय गरज आहे. मला वाटतं की नाही नाव टाकलं तर काय, एखाद्या व्यक्तीला वाटतं, एखाद्या व्यक्तीला असं वाटतं माझं प्रेम आहे पण मला दर्शवायचं नाही आहे. म्हणजे देवेंद्रजीवर एखादं प्रेम असेल कुणाचं आणि त्यांनी 14 कोटी जनतेकरता हे राज्य पुढे नेलं आहे. महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र होतो आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचंड मुंबईपासून नागपूरपर्यंत विकास होतो आहे. अशा प्रेमापोटी काही लोक असे असतात की त्या ठिकाणी नाही देत आपलं नाव, त्याला काय फरक पडतं. पण त्या ॲडव्हर्टाइजमेंटची भावना काही वेगळी आहे का. त्यामुळं भावनेचा आदर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी मुद्रिकेला नतमस्तक होऊन ही भावना त्या ठिकाणी व्यक्त झाली आहे ॲडव्हर्टाइजमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही विरोधकांनी आरोप करण्याचा काही तथ्य नाही. उद्या जी बैठक आहे ओबीसीची त्या बैठकीत भुजबळांना निमंत्रण नाही अशी माहिती आहे. नाही, ती बैठक आधीच सांगितलं, ही बैठक ही बबनराव तायवाडेंच्या आंदोलनाच्या संबंधाने आहे आणि परवा माझी जी बैठक आहे कॅबिनेट सब कमिटी, त्यामध्ये भुजबळ साहेब आहे, पंकजाताई सर्वच आहेत. त्या सब कमिटीमध्ये आम्ही सर्व बोलणार आहोत. वीरशैव समाजाने म्हटलेलं की हिंदू म्हणू नका, जातीय जनगणनेमध्ये त्यांच्यासाठी वेगळा कॉलम ठेवा. याच्यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार, कारण परंपरागत तो वीरशैव समाज भाजपचा मतदार राहिला. नाही, आता मला काय म्हटलं आहे तुम्ही आता बाईटवर विचाराल आणि मी बाईटवर उत्तर देईल असं नाही आहे. मीडियामध्ये मला समजून घेऊ द्या. कारण लिंगायत समाज असेल, वीरशैव समाज असेल, या समाजाशी मी त्या ठिकाणी चर्चा करेल. काय म्हणणं ऐकून घेईल. थँक्यू सर.